कुही तालुक्यातील राजोला परिसरात वाघाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून एका शेतकऱ्याच्या बैलाची शिकार केल्याची घटना रविवार 15 मार्च रोजी सकाळी उघडकीस आली। विशेष म्हणजे वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका शेतकऱ्याच्या जखमा सुकायच्या आतच ही दुसरी घटना घडल्याने परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नेमकी घटना काय? राजोला येथील शेतकरी कारू सीताराम आडे यांचे बैल शेत सर्वे क्रमांक 30 मौजा कन्हेरी खुर्द येथे बांधून होते। रविवारी सकाळी कारू आडे शेतात गेले असता त्यांना आपला बैल मृत अवस्थेत आढळला। वाघाने बैलाच्या मानेवर गंभीर वार करून पाठीचा भाग फस्त केला होता। मृत बैल पांढऱ्या रंगाचा गावरान जातीचा असून त्याचे वय 4 वर्ष होते। या बैलाची बाजारपेठ किंमत साधारण 1,20,000 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे। घटनेच्या ठिकाणी वाघाच्या पायाचे ठसे स्पष्टपणे दिसून आले आहेत। घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण हटवार आणि पोलीस पाटील युवराज कांबळे यांनी तातडीने ग्रामस्थांसह घटनास्थळ गाठले। वन विभागाला पाचारण केल्यानंतर प्रादेशिक वन विभाग अधिकारी ओ.बी. चौरागडे, क्षेत्र सहाय्यक एस.बी. भोयर, बीट वनरक्षक आणि वनमजूर वसंता तितरमारे यांनी घटनास्थळी पोहोचून मौका पंचनामा केला। या परिसरात वाघांचे जनावरांवर होणारे हल्ले सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये। शेतकऱ्यांच्या जीवितासह त्यांच्या पशुधनालाही धोका निर्माण झाला आहे। वन विभागाने या हिंस्र प्राण्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। विशेष बातमी उल्हास मेश्राम।